दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मौजे ताकई फाटा शिळगाव येथे 3 जुलै 2025 रोजी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास रामचंद्र भिकू रासकर यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील खिडकीतून प्रवेश करून 3,20,000 रुपये किमतीच्या पॉलीकॅप कंपनीच्या केबल्सचा मुद्देमाल चोरला। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोसई अभिजित वरांबळे आणि त्यांच्या पथकाने परिसरातील 20 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले। यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि टाटा योद्धा पिकअप गाडी शोधून काढली। तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढत पहिला आरोपी जुबेर एहसान शेख वय वर्ष 34 सध्या राहणार खालापूर याला 4 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याचे समजले, परंतु ते तिथून पसार झाले। पोलिसांनी पुणे, नाशिक आणि गुजरात पर्यंत पाठलाग करून अंकलेश्वर पोलीस ठाण्याच्या मदतीने आणखी 3 आरोपींना ताब्यात घेतले। तसेच मुंब्रा येथील एका आरोपीला कल्याण शिळफाटा येथून अटक करण्यात आली। चोरीचा मुद्देमाल सिराजुद्दीन इबरतुल्ला खान राहणार चिखली पुणे याच्याकडे सापडला, ज्याला अटक करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला। जुबेर एहसान शेख वय वर्ष 34 मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेश, आलम युसुफ माणियार वय वर्ष 34 मूळ राहणार रायबरेली उत्तर प्रदेश, दीपक कपिलदेव तिवारी वय वर्ष 22 मूळ राहणार बलरामपूर उत्तर प्रदेश, रामविलास चिकनू यादव वय वर्ष 32 मूळ राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश, जुबेर बहाब मेमन वय वर्ष 29 राहणार मुंब्रा ठाणे आणि सिराजुद्दीन इबारतुल्ला खान राहणार चिखली पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, खोपोली। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।